लातूरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. शहर जिल्हा भाजपची निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे मागणी. लातूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच सोमवार दिनांक 16 रोजी विद्यार्थ्याच्या हत्येची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक, विद्यार्थी यांच्यासह नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत लातूर शहर जिल्हा भाजपच्या वतीनं लातूरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा अशी मागणी निवेदनाद्वारे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे करण्यात आली आहे. लातूर शहरात सोमवार दिनांक 16 रोजी विद्यार्थ्याची दुर्दैवी हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय गंभीर व संतापजनक आहे. गेल्या काही महिन्यांपासून लातूर शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेऊन लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमानुसार गुन्हे दाखल करावेत. या गुन्ह्याचा तपास जलद गतीनं व पारदर्शक करून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवून नियमित गस्त व प्रतिबंधक कारवाई करावी. गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, शस्त्र तपासणी व संशयितांवर देखरेख वाढवावी. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कारवाईची अधिकृत माहिती वेळोवेळी जाहीर करावी व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन, शाळा, महाविद्यालय, पालक व सामाजिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना मनपाचे गट नेते ॲडव्होकेट दीपक मठपती, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देवीदास काळे, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रवीण कस्तुरे, नगरसेविका रागिनी यादव, मंडल अध्यक्ष सचिन सुरवसे, संतोष पांचाळ, संतोष तिवारी, मंदार कुलकर्णी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.